गणपती बाप्पा मोरया. सेट गो. ते नमस्कार. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी आल्यानंतर काहीतरी गावचे सुंदर अनुभव मी आपल्यासोबत शेअर करत असतो. खरं तर तुम्ही आमची शेती पाहिलेली आहे. सीताफळाचं पीक आम्ही कशा पद्धतीने घेतलं, त्याचा केम जे माझं गाव आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुक्यात केम नावाचं एक गाव आहे. त्या केम या गावामध्ये कोरोनापासून सुरू केलेला सीताफळाचा आणि शेतीचा माझा प्रवास तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती पाहिलात. त्यामध्ये माझी सोबत दिलीत. तर सीताफळाची मशागत, छाटणी, त्याचं पीक कसं आम्ही काढतो, ते फळ कसं मुंबईपर्यंत नेतो, हे सगळं तुम्ही पाहिलं. तर तेच अनुभव तुम्हाला पुन्हा न देता आज एक वेगळा अनुभव तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करतो आहे. तो म्हणजे आमच्या गावाच्या जवळ भीमा नदी आहे, जी पुढे पंढरपूरला जाऊन चंद्रभागा होते. तर त्या भीमा नदीवरती उजनी नावाचं एक अतिशय मोठं धरण आहे इंदापूर येथे. आणि त्या इंदापूरला जे धरण आहे, त्या इंदापूरच्या धरणाचं बॅकवॉटर माझ्या गावाच्या जवळ म्हणजे कंदर नावाच्या एका ठिकाणी, जे टेंभुर्णीच्या जवळ आहे, त्या कंदरमध्ये ते बॅकवॉटर आहे. आणि त्या बॅकवॉटरमध्ये अतिशय छान पद्धतीने अनेक इथले सगळे शेतकरी, काही व्यावसायिक मासेमारी करतात. तर आज आम्ही त्या बॅकवॉटरला, म्हणजे छोटीशी नदी आहे जी तुम्ही सैराट सिनेमात पाहिलेली आहे. सैराट सिनेमात जे गाणं आहे, ते गाणं ज्या ठिकाणी शूट झालं त्या ठिकाणी आज आम्ही सगळे एन्जॉय करायला, मजा करायला, भेट द्यायला जातो आहे. तर त्या नदीचा प्रवास, त्या नदीची भेट आज तुम्हाला मी घडवून आणणार आहे. साधारण सकाळचे 8-9 वाजलेले आहेत आणि आम्ही आता त्या बॅकवॉटरला, धरणावरती निघालेलो आहोत. तर बघूया आज कशी काय मजा येते. तुम्ही सोबत राहा. गावच्या बाईकचा प्रवास हा अतिशय वेगळा, सुंदर, म्हणजे एवढ्यासाठी की थोडी पाऊल वाट असते, थोडा दगडाचा, मातीचा रस्ता असतो, पण त्याच्यात प्रवास करण्याची एक वेगळी गंमत असते. मागे बघा, ते एक सायकलवाले आजोबा आत्ता जस्ट दिसले आम्हाला. अजूनही गावी सायकल वापरली जाते, ही विशेष गोष्ट आहे. अगदी काही वेळात आपण उजनीच्या कंधारीतल्या बॅकवॉटरला पोहोचतोय. खूप प्रसन्न सकाळ आहे आणि उन्हाळ्याचा हे दिवस आहे. आणि या उन्हाळ्याच्या दिवसात आजूबाजूला थोडं रखरखीत वातावरण, पण या रखरखीत उन्हाळ्यात सुद्धा जो गार वारा गावी जाणवतो, तो अतिशय आल्हाददायक आणि अतिशय दुर्मिळ आहे. काही वेळात पोचू आपण कंदरच्या बॅकवॉटरला. बघा, ही आमच्या गावची वाट आहे. इथूनच आपण विकसित भारताकडे प्रस्थान करतो आहोत. आणि अशा विकसित भारतामध्ये बघा, भारत आणि इंडिया हे दोन देश आपल्या एकाच देशामध्ये आहेत. शहरामध्ये इंडिया आहे आणि ग्रामीण भागात भारत आहे. आणि या खडकाळ वाटेतून आम्ही गेली 20-30 वर्ष प्रवास करतो आहे. तर शहरी भागामध्ये जेव्हा मी असतो तेव्हा आलिशान AC अशा मेट्रोतून फिरत असतो आणि गावी आल्यावर ही खडकाळ वाट अनुभवायला येतो. म्हणजे किती विसंगत विकास आपल्याकडे झालेले आहेत बघा. ही माणसं थांबलेली आहेत इथे एसटीची वाट बघत.
आणि ही रेल्वे लाईन आहे आमच्या गावची बघा, तुम्ही बघू शकता ही रेल्वे लाईन, इकडे रेल्वे थांबलेली आहे आणि हा बोगदा आमच्या गावचा प्रसिद्ध बोगदा, ज्याच्यातून आपण आता पुढे जातो. गणपती बाप्पा मोरया. फायनली आपण या बॅकवॉटरला आलेलो आहोत. तुम्हाला दिसतंय माझ्या डावीकडे तिकडे धरण आहे बघा, उजनीचं धरण, आणि ही भीमा नदी आहे. त्याचं बॅकवॉटर इकडे कंधारपर्यंत पसरलेलं आहे. किती सुंदर निखळ पाणी आहे, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे इथेच सैराट सिनेमाचं शूटिंग झालेलं आहे, जिथे आर्ची वर्षा हे बोट घेऊन येतात आणि इथून असे धावत जातात. हाच तो स्पॉट आहे आणि बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बोट आणि किती नितळ पाणी आहे. तर आता आपल्याला बोटीने आतमध्ये जायचं आहे आणि मासेमारी कशा पद्धतीने इथे केली जाते ते मी तुम्हाला दाखवतो. आम्ही सगळे इथे आलेलो आहोत बघा. या बघा इकडे जरा व्हिडिओ दाखव. आम्ही सगळे चाललो आहे आता. बोट आहे, हे आमचे मित्र आहेत. भाऊ तुमचं नाव सांगा. बंडू माने. हां, हे आपले मित्र आहेत बंडू. हे आम्हाला आता आतमध्ये घेऊन जात आहेत. हा माझा भाऊ सचिन, विजय, हा माझा व्हिडिओग्राफर बाल्या, ज्याला तुम्ही अनेक व्हिडिओत बघता. ते आमचे मोठे मित्र, मोठे भाऊ सुरेश, वेदांत. आणि हे हात दाखव, हात दाखव. चला आता आपण खास तुम्हाला एक खास सांगायची ओळख म्हणजे हे माझे मित्र आहेत. यांची ओळख सांगायचं म्हणजे जेव्हा पुऱ्या भारतामध्ये करोना झाला होता तेव्हा करोना काळात आम्हाला खायला प्यायला काय भेटतच नव्हतं. त्यामुळे आम्ही शोधत बाबा मासे कुठे भेटतील शोधत, तर आम्ही असं फिरत ह्यांच्याकडे आलो होतो. तर आज आमची ही 6 वर्षाची ओळख आहे. तर आमचा असाच प्रवास आयुष्यभर चालत राहणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या पाण्याच्या मध्यभागी आलेलो आहोत, जिथे अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही बघू शकता ऊन आहे, अतिशय डोकं तापवणारं ऊन आणि खाली पाण्याचा गारवा. हा पाण्याचा आणि उन्हाचा खेळ बघा किती छान पद्धतीने आपल्याला दिसतोय. आम्ही सगळे इथे आलेलो आहोत एक आनंद घेण्यासाठी या पाण्याचा. आणि हे तेच ठिकाण आहे बघा, तुम्ही बघताय समोर नारळाची झाडं आहेत. सैराट सिनेमामध्ये सैराट झालं जे गाणं जिथे शूट करण्यात आलं ती ही जागा आहे, जिथे बघा घोड्यावरती बसून परशा आणि त्याचे मित्र खेळतात, गंमत करतात. ती जागा आहे बघा. तुम्हाला ती हिरवळ दिसते, ती जागा आहे जिथे सैराट सिनेमाचं गाणं नागराज मंजुळे याने शूट केलं. हे तेच बॅकवॉटर आहे, ज्या बॅकवॉटरची 2 वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे या बॅकवॉटरवरती आजूबाजूचा कितीतरी भाग पाण्याने भिजतो आणि या पाण्यावरती त्याची शेती केली जाते. अनेकांचे पंप इथे आहेत आणि पाण्याचा झिरपा एवढा होतो की आजूबाजूच्या सर्व विहिरींना आणि बोरला या पाण्यामुळे, या बॅकवॉटरमुळे प्रचंड प्रमाणात पाणी आहे. ऊस, केळी, ताग, कापूस अशा प्रकारची भरपूर उत्पन्न शेतीचं इथे घेतलं जातं, तुम्ही बघू शकता. आणि दुसरं या पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅकवॉटरला शरद पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा साधारण हे धरण बांधलं किंवा त्याच्या थोडंसं मागे पुढे, आणि त्यांनी इथे लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून चिलापी नावाचा मासा या पाण्यामध्ये सोडला.
झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी बदलून गेलं या सारं फिरतीच सुटलं या वार उलट भांबावल्या बिल्लोरी पाखरू न्यार आलं मनातलं नदीच्या बॅकवॉटरच्या त्या किनाऱ्यावरून निघून बंडूभाऊंनी आम्हाला आता या किनाऱ्यावर आणलंय. बघू शकता इथे छान पाणकावळे पण आहेत, छान हिरवळ पसरलेली आहे. घाटावरती भर उन्हामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इतकं पाणी बघायला मिळणं हा इतका सुंदर आणि आनंददायी असा अनुभव आहे तुम्हाला सांगतो. आणि एवढी छान हिरवळ आणि एवढा छान गारवा आहे की बघा. आता इथे बंडूभाऊंशी थोडंसं आपण बोलूया. 10वी नंतर त्यांनी हा मासेमारीचा व्यवसाय सुरू केला. एक असं म्हणतो आपण नेहमीच की कोळी जो असतो ज्याला समुद्राची भीती नसते, तसा हा आमच्या विभागातला कोळी आहे, त्याला नदीच्या पाण्याची कधी भीती नसते. तर त्यांच्याशी आपण जरा मासेमारी या व्यवसायाविषयी, त्यांच्या लघु व्यवसायाविषयी थोडंसं जाणून घेऊया. बंडूभाऊ, जरा आमच्या सगळ्या मित्रांना सांगा की तुम्ही मासेमारी कधी सुरू केली आणि तुमचा अनुभव कसा आहे सुरुवातीचा? मासेमारी 2013 साली मी सुरू केली आणि मासेमारी ह्या व्यवसायात भरपूर प्रॉफिट आहे. करणाऱ्याला काही कमी नाही आहे व्यवसायात. बर. आणि महत्त्वाचं म्हणजे जी गोरगरीब जी जगते ती, म्हणजे दुसऱ्याच्यात जाऊन जी जगणं आहे आणि ही मासेमारी करून जी जगणं आहे ह्याच्यात बी थोडा फरक आहे. मासेमारी करून जी माणूस जगतोय त्याला कोणाच्या म्हणजे जी एखाद्याने जर समजा कर्ज दुसऱ्याच्या घेतलेलं- मदतीची गरज हा, नाही. मदतीची गरज नाही आणि एखाद्याने जर कर्ज घेतलेलं असलं तर त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हा धंदा अतिउत्तम आहे. थोडक्यात शेतीला सोबत लघु व्यवसाय जोडधंदा म्हणून पण करू शकतो आणि स्वतंत्र पण करू हा, शकतो. स्वतंत्र पण. तर मला आता हे सांगा, किती महिने तुम्ही इथे मासेमारी करता? उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात कुठला सीझन बेस्ट आहे? कधी अडचण निर्माण होते की जेव्हा मासे पकडू शकत नाही, केव्हा लय मासा मिळतो तुम्हाला? श्रावण महिन्यात ज्या वेळेस आपल्याकडं पावसाची सुरुवात होती, श्रावण महिन्याच्या आधी, त्या कालावधीत आम्हाला भरपूर चिलापी हा मासा भरपूर सापडतो. म्हणजे साधारणतः एक मासावाला नाही म्हणलं तरी 100, 200, 300 किलोच्या आसपास एक मासावाला रोजचा जातो. एक मासेवाला 200-300 किलो मासे हा, पकडतो. रोजचा. बरं. हा. आणि त्याचं प्रॉफिट नाही म्हणलं तरी ती साधारणतः 5-6 हजाराच्या खाली तरी येऊ शकत नाही. दिवसाला 5 ते 6 हजार हा, रुपये. दिवसाला. बरं, चिलापी माशासोबत अजून कुठला मासा मिळतो साधारण? चिलापी माशासोबत मरळ, शिंगाडा, वाम, गुगळे, कटरना, कानस, रहू, पुन्हा काय म्हणतात त्याला? म्हणजे एवढ्या वडशिवडा वडशिवडा, म्हणजे एवढ्या प्रकारचे मासे मिळतात. पण सगळ्यात जास्त मिळतो तो चिलापी. चिलापी आणि सगळ्यात जास्त फेमस आहे तो. हा. आता म्हणजे साधारण 10-15 वर्ष झालं तुम्ही हे करताय. किती वाजता निघता मासे पकडायला? तरी साधारणतः पहाटे 2 वाजता मी पाण्यात जातो. वैयक्तिक माझं मत आहे. म्हणजे मासे रात्री 2 वाजता पकडण्यासाठी. पाण्यात जाता. दिवसभर काय मासे गवत नाही. ओके चरण्यासाठी जे मासे आपल्याला कडला येतात हा, हा. ती मासेमारी आपण करतो पहाटे. ओके ओके 2 वाजता जाता. किती वाजेपर्यंत मासे पकडता? 6 वाजेपर्यंत. पहाटे. बरं, आता पावसात कशी पाण्याची स्थिती कशी असते? प्रवाह कसा असतो पावसात? पावसाच्या वेळेत म्हणजे पाऊस ज्या वेळेत असतो त्यावेळेस ह्या पाण्याची जी स्थिती आहे ती साधारणतः नॉर्मलच असते. म्हणजे अशा भीतीदायक- लाटा जास्त आहेत, पाणी वर खाली होत नाही 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 धोकादायक काय असं नाही. बरं, पावसाळ्यात पण तुम्ही मासेमारी करता म्हणजे बंद नसते कधी? बंद नाही. बरं, एवढ्या वर्षामध्ये कधी असा एकदम म्हणजे काय म्हणू की भीती वाटणारा असा प्रसंग आलाय का की बाबा आता असं वाटतंय जगतोय का मरतोय, अशी कधी परिस्थिती आली आहे का? कारण मध्ये काही बोटी बुडण्याच्या घटना पण झाल्या. असा एखादा प्रसंग असेल तर सांगा. तो झालाय ना, असा बी प्रसंग माझ्या बाबतीत घडलेला आहे. बरं, कधी? एक मागल्या महिन्यातच हा. वाऱ्याचा सीझन चालू म्हणजे वारा चालू होता बर. आणि मी मासे पकडून येत होतो हा. 4च्या सुमारास, दुपारच्या 4च्या सुमारास. हा. तर ती लाट एकदम येऊन अशी होटीत पडली माझ्या या बोटीत पडली. पाणी असं येऊन पाण्याची लाट याच्यामध्ये ह्याच्यात बोटीत पडली. हा. मग
त्या बोटीत आम्ही 2 जण होतो, मी आणि माझी मंडळी. बर. पण त्यात पडल्यानंतर बघा मंडळी म्हणजे वाचलो आम्ही. मंडळी म्हणजे यांची सहचारिणी पत्नी, हा. म्हणजे शहरातल्या माणसांना कळावं म्हणून मंडळी. आमच्याकडे बायकोला मंडळी म्हणतात, तर यांच्या मंडळीसह हे बोटीत होते असं आणि त्याचा अर्थ. महत्वाचं म्हणजे तिला पोहता येत नाही हा. बर. हा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हा. तिला पोहता येत नाही तरी सुद्धा ती माझी साथ देते याच्यात, या व्यवसायात. ही सगळ्यात मग महत्वाचं ती point. लाट ह्याच्यात पडल्यावर काय झालं? पडल्यानंतर कशी तरी कडला आणली मी ही बोट. म्हणजे बोट हलकावायला लागली हा. आणि जास्त पाणी मोठी लाट आली तर बुडू शकते हा, बोट. पडू शकते. मग तुम्ही किनाऱ्याला कसे आले? किनाऱ्याला म्हणजे डोकेलिटीने आता थोडं थोडं कडला आणली ती. बर. आणि कडला आणल्यानंतर कालवा करून 10-5 जण गोळा केली मी तिथं. ओके. आणि मग त्यांनी ही बोट धरली. बघा, एकूण असा वेगळा अनुभव त्यांना आला. तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं आयुष्य, मासेमाऱ्याचं आयुष्य हे अतिशय कठीण अवघड असतं, वादळ वाऱ्यातलं असतं. आता तुम्ही बघा, मी गॉगल घालून तुमच्या समोर उभा आहे. इतकं प्रचंड तापमान आहे. आता इथे पाण्यामुळे खूप गार वाटतोय, पण मी गॉगल काढला तर माझे डोळे बारीक होतात, इतकी उष्णता येते. पण या सगळ्या पावसात, वादळ वाऱ्यात ते इथे रोजगार त्यांनी निर्माण केलेला आहे. ते अतिशय आनंदाने त्यांचं काम एन्जॉय करतात आणि लोकांच्या रसनेला माशाची तृप्ती देण्याचा प्रयत्न करतात. आता इथे आम्ही थांबलेलो आहोत. बंडूभाऊंना मी विनंती केली आहे, आम्हाला लाईव्ह जरा मासे पकडून दाखवा. तर बघा ते कशा पद्धतीने मासे पकडतात. त्यांच्या हातात जाळं आहे. मी पण थोडासा पुढे जातो. हा बंडूभाऊ सुरू करा. बघा अशा प्रकारे जाळं फेकतात. बघा आता जाळं फेकलेलं आहे. बघूया आपण मासा मिळतो का. बघा अशा पद्धतीने जाळं फेकून मासे पकडतात. बघा तुम्ही बघू शकता. बघूया आता काय मासा सापडतोय का आपल्याला. पहिल्यांदाच मी पण हा अनुभव घेतोय. मासा सापडलेला आहे आपल्याला. एक सापडला आहे का. हे बघा हे बघा असं जाळ्यामध्ये अशा प्रकारे मासा अडकतो. हा बघा त्याला थोडासा बाहेर घेतो. इथून का कुठल्या जातीचा मासा आहे. त्याला काय आता वेगळं ते नाव. नाव. खातात ना. हा खातात का. खातात. त्याची टेस्ट 1 नंबर असते, पण त्यात काट भरपूर असते. अच्छा. हलते अजून सटकू शकतो मासा. सगळ्यात जास्त काट असते. पुढे जरा बघा अशा वायर प्रकारे हा मासा आहे. दाखव जरा असं. बघा अतिशय टेस्टी असा मासा आहे हा. सॉरी जे व्हेज असतील त्यांची मनपूर्वक क्षमा मागतो मी. पण शेवटी काय, जीवो जीवस्य जीवनम लक्षात घ्या. बंडूभाऊ अशा प्रकारे अनेक जीवांना या जीवाचा आनंद देण्याचा सत्कर्म करतात. बघा आता आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत जिथे आपल्याला मासे पकडायचे आहेत. ताई नाव वल्लवत आहेत बघा. आणि भाऊ बघा तिकडे जाळं टाकतायत. आता बघा कशा पद्धतीने जाळं टाकतायत. बघा बघा कसं फेकतात. हा बघा जाळं कसं फेकतात. जरा काय सुंदर नक्षी उमटते बघा. अयो काय बघा असं याच्या तोंडात बोट घालून याला पकडायचं. अशा प्रकारे टाकायचं. हो तेच कशाला आपला हे कसं आहे. एक नंबर
4-5 किलो व्हायला किती दिवस लागतो दोन जाळले काटा बोल. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. बरं आहे विरंगुळा. तर असा कौशल्याचा आणि कलेचा भाग आहे. मासे जाळीत आले त्याला असं पकडायचं. असा त्याला धरायचा जिवंत मासा आणि असं त्याला परत इकडे स्टोअर करायचं. पहिल्यांदाच मी अनुभव घेतोय बघा, तुम्हालाही आवडेल बघा. जिवंत मासे अशा प्रकारे. शाकाहारी लोक मला क्षमा करा मोठ्या मनाने, जीव जीवस्य जीवनम. तर या सुंदर ठिकाणी आता खूप मजा घेऊन झालेली आहे. मासा पण पकडून झालेला आहे. तर आता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला त्या किनाऱ्यावरती, या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर निघतो. चला गुंडू भाऊ करा सुरू. तर अशा प्रकारे किती आनंद मिळाला तरी माणसाचं मन भरत नाही. थोडेसे किनाऱ्याजवळ आम्ही आलेलो आहोत आणि आता इथे जरा आमच्या जे काही मंडळी पोहण्याचा आनंद घेत आहे. आता भाऊ एक उडी मारतोय, त्याला मूड आलाय जरा फर्स्ट टाइम मारण्याचा. तर बघूया जरा पोहण्याचा आनंद. याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं. तर अशी सुंदर सकाळ कधीतरी तुम्ही पण छानपैकी अनुभवा. आपण एकत्र अनुभवूया. संजय शिंदे क्रिएशन चॅनल वरती शेती मातीचे असे अनेक व्हिडिओ आहेत, ते तुम्ही नक्की बघा. गावच्या एका वेगळ्या जीवनाचा आनंद घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.